नाशिकच्या एका महिलेने जे रुग्णालयात 4 मुलांना जन्म दिला। ही सर्जरी सक्सेसफुल केली ती डॉक्टर प्रीती लुईस ज्या असोसिएट प्रोफेसर आहेत जे हॉस्पिटलच्या। ही कशी सक्सेसफुल करण्यात आली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपण त्यांना विचारणार आहोत। सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। आणि काय सांगाल किती चॅलेंजिंग होती ही सर्जरी सक्सेसफुल करणं, काय सांगाल याबाबत? सर्वात प्रथम हे तर टीम वर्क आहे आणि आमचे डीन सर डॉक्टर टी.पी. लहाने यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर अशोक आनंद सर आमचे एच.ओ.डी. यांनी आम्हाला खूप गाईड केलं। ही बाई आमच्याकडे नाशिकवरून आली, जास्त उलट्या होत आहेत म्हणून आली होती। तेव्हा आम्हाला कळलं की हिला 4 मुलं आहेत। सोनोग्राफी केली आणि 4 मुलं आहेत। तिला ऑप्शन दिलं की तुला पाहिजे तर अबॉर्शन करू शकतेस, नाहीतर मुलं रिडक्शन एम्ब्रियो रिडक्शन करू शकते। पण आता तिने काय सांगितलं की तिचं एक मूल आहे 10 वर्षांनी आणि आम्ही ह्या प्रेग्नन्सीला खूपच प्रयत्न केले आहेत, पण हे प्रेग्नन्सी आपोआप आली आहे आणि देवाचं देण आहे। मी नाही एकसुद्धा बाळ कमी करणार। तर तिचं विल पॉवर बघितलं आणि आम्हाला वाटलं आम्ही हा रिस्क घेऊ आणि तिचं पूर्ण प्रेग्नन्सी तिला पार करायला मदत करू। नक्कीच जसं बघतोय आपण की प्रीती लुईस आणि त्यांच्या युनिटनी ही जी केस आहे ती सक्सेसफुली हँडल केली आणि ती महिला तिच्या 4ही मुलांना घेऊन सुखरूपपणे घरी गेलेली आहे। त्यामुळे नक्कीच ह्या संपूर्ण टीमला आपण ह्याचं कौतुक करणं हे जितकं करावं तितकं थोडं आहे असंच म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्राजक्ता पोळ शिंदे, IBN लोकमत, मुंबई।